नमस्कार मंडळींनो, जय महाराष्ट्र। आजच्या दिवसाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। या बातमीने अनेक नेत्यांना धक्का बसणार। नेमकं घडलंय काय? एका मोठ्या नेत्याने एक मोठा दावा केलाय। त्या दाव्यामुळे एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडायला सुरुवात झाली आहे। बातमी सविस्तर जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। 2.5 वर्षांपूर्वी राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या। संपूर्ण शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांनी नेला। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नवीन चिन्ह आणि नवीन नाव पक्षासाठी देण्यात आलं। त्याच नवीन चिन्हावर ठाकरेंनी लोकसभेला मोठा विजय मिळवला, पण विधानसभेला काही प्रमाणात तोटा देखील पाहायला मिळाला। तसं जर पाहिले तर ठाकरेंचे जे 15 आमदार होते ते आता 20 झाले आहेत। त्यामुळे थोडीशी का होईना पण ठाकरेंनी आपल्या पक्षाची पकड कायम राखली। असो, हे सर्व घडत असताना आता राज्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे। तशा हालचाली देखील पाहायला मिळत आहे। हे सर्व घडत असताना आता मात्र एक नवा भूकंप राज्यात होणार आहे। कारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप आणि ठाकरेंची शिवसेना ही काही प्रमाणात जवळ येताना दिसत आहे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील मुद्दाम केला जातोय। भविष्यकाळात शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे। बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे। भाजप हे शिंदेच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देऊन ठाकरेंबरोबर जुळवून घेतील। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्याला एकत्र दिसतील यामध्ये शंका नसावी, असा थेट सवाल बच्चू कडू यांनी दिला आहे। त्यामुळे आता भाजप हे लवकरच ठाकरेंबरोबर जुळवून घेण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे ठाकरेंनी भाजपसोबत जावं का? कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी महत्त्वाच्या घडामोडी मिळत जातील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।